आता आणखीन एक चर्चेतली बातमी आणि ती बातमी अशी आहे, जाणार की नाही अशी चर्चा असताना अखेर हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश करणार हे निश्चित झालंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातोय। महायुतीत जागा वाटपात इंदापूरच्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला। इंदापुरात सध्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार आहेत। सिटिंग जागा असल्यामुळे राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला तर भाजपमध्ये असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरातून उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा होती। अशावेळी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरली आहे। आज सिल्वर ओकवर पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली। भेटीनंतर पाटलांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। येत्या 2 दिवसात हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। पाटलांचा शरद पवारांच्या पक्षातील प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान हर्षवर्धन पाटलांची राजकीय कारकीर्द थोडक्यात आपण जाणून घेऊयात। 1995 पासून 2014 पर्यंत आघाडी सरकारमध्ये त्यांनी विविध खात्यांची मंत्रिपदं भूषवली आहेत। त्यानंतर 2014च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर लढले, पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। 2019ला भाजपमध्ये पक्षप्रवेश करत त्यांनी कमळ चिन्हावर इंदापूरमधून निवडणूक लढवली, पण याही निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर म्हणजेच शरद पवारांच्या पक्षाकडून ते लढवणार आहेत। हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघातील लढत निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। इंदापुरात सध्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत, त्यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे। तर शरद पवारांच्या पक्षाकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे। ह्या पक्षामध्ये कोण कुठल्या कारणासाठी गेलं, कोण का परत येतंय, कोण परत येतंय ह्याचा डेटा माझ्याकडे नाही। ही चर्चा तुमच्याच चॅनलवर होते, माझ्यापर्यंत ही चर्चा आलेली नाही। आणि जेव्हा येईल तेव्हा त्याची चर्चा ही सगळ्यांना विचारून सगळ्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, सहकाऱ्यांचा मान सन्मान करून एका लोकशाही पद्धतीनेच होईल। राजकारणामध्ये निवडणूक लढवण्याची महत्त्वाकांक्षा हा जर आपली नाती, आपलं ध्येय याच्यावर गेला विषय तर त्या माणसाने तो निर्णय करणं हे स्वाभाविक असतं। भारतीय जनता पार्टीत आम्ही असे वाढलो की बा आपल्याला अन्याय झाला, आपल्याला तिकीट नाही मिळालं, आपल्याला मंत्रिपद नाही मिळालं, आपलं बाजूला टाकलं तरी मूळ पक्ष नाही सोडायचं। नाराजी व्यक्त करत का होईना आपल्या पक्षात राहायचं, पण हे सगळ्यांनीच केलं पाहिजे असं नाही। हर्षवर्धन पाटलांसारख्यांचं वेगळं असू शकतं। हर्षवर्धनजी आणि मी खूप चांगले मित्र आहोत आणि असा काही सिग्नल त्यांच्याकडून मला मिळालेला